नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र स्थानी आलो आहोत ज्याचा इतिहास साधारणपणे 14व्या-15व्या शतकापर्यंत मागे जातो. रायगड जिल्ह्यातील पेणजवळ असलेल्या खरोशी गावातील आई केळंबादेवी. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आणि इथली स्वयंभू मूर्ती भाविकांसाठी मोठं श्रद्धास्थान आहे. चला तर मग जाणून घेऊया या देवीचा महिमा आणि इतिहास. महाराष्ट्रातील मंदिराचा उगम सुमारे 14व्या-15व्या शतकातील आहे, जेव्हा हा परिसर एक घनदाट जंगल होता. पेणजवळच्या खरोशी गावात असलेली केळंबादेवी आणि केळंबादेवीच्या नावातच तिची उत्पत्ती दडलेली आहे. असं म्हटलं जातं की प्राचीन काळी एक व्यक्ती पूजेसाठी केळीची पानं तोडण्यासाठी इथे आली होती. त्याने चुकून अख्खं झाडच कापलं आणि त्यातून रक्त वाहू लागलं. तिथेच पाषाणातून देवीचं रूप प्रकट झालं. केळीच्या पानातून प्रकट झाली म्हणून केळंबादेवी असं नाव पडलं. येथील जुन्या कथांनुसार 1608 मध्ये जेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू होतं तेव्हा एक नाग प्रकट होऊन आम्रवृक्षाखाली बसला होता. तो नाग आजही देवीचा रक्षक मानला जातो. हे मंदिर एका टेकडीवर म्हणजेच गौरीच्या टेपावर वसलेलं आहे. मंदिरात जाण्यासाठी साधारण 150 पायऱ्या चढाव्या लागतात. वरून दिसणारा सह्याद्रीच्या रांगांचा आणि वाकी नदीचा नजारा मनाला शांती देतो. इथलं वातावरण अत्यंत प्रसन्न आणि शांत आहे. नवरात्रीमध्ये इथे मोठी जत्रा भरते आणि लाखो भक्त दर्शनासाठी येतात. जर तुम्हाला अध्यात्म आणि निसर्ग एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर खरोशीच्या आई केळंबादेवीला नक्की भेट द्या. मुंबई ते गोवा हायवेवर पनवेलपासून साधारण 23 किलोमीटर अंतरावर खरोशी फाटा लागतो. तिथून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. कमेंट्समध्ये जय आई केळंबादेवी लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि परंपरा जपणाऱ्या मंदिरासोबत.